बातमीपत्राची सुरुवात करूया। ह्या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केलेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये 19 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे। पोलिसांनी ठाणे आणि नवी मुंबई येथून 13 जणांना अटकेत घेतलंय। अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। 13 बांगलादेशी नागरिकांमध्ये 7 पुरुष आहेत आणि 6 महिला आहेत। शिवाय जालना आणि सोलापुरातनं प्रत्येकी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, महाराष्ट्रभरात आज गेल्या 24 तासात ही मोठी कारवाई समजावं लागेल। एटीएस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी ही छापे मारून कारवाई केली, ज्यात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आला आहे। त्यात सोलापूर असेल किंवा जालना असेल या ठिकाणी देखील ही कारवाई करण्यात आली आहे। जालन्यात 3 जण आणि सोलापूरमध्ये 3 अशा तिघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यांच्याकडे कोणतेही भारतात राहण्याचे वास्तव करण्याचे कागदपत्र नव्हते आणि हे बेकायदेशीरपणे भारतात राहत होते। त्यामुळे ही सगळी कारवाई करण्यात आली। एटीएस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनेक ठिकाणी ही कारवाई केली आहे आणि आता या सगळ्या लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे आणि आणखी काही लोकांना हे जे आहे तर महाराष्ट्रात अशा पद्धतीने बेकायदेशीर राहण्याचे संशय एटीएसला आहे आणि त्यानुसार आता कारवाईचा हा धडाका जो आहे तर सुरू झालेला आहे। यापुढे देखील अशा काही कारवाई होण्याची माहिती जी आहे तर सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे आज दिवसभरात मात्र ही मोठी कारवाई समजली जाते। सौरभ, निश्चितच मोहसिन आणि त्यांचा इथे राहण्यामागचा उद्देश काय होता हे काही समजू शकलंय का आपल्याला? जालन्यात जे सौरभ ताब्यात घेण्यात आलेले हे पोलिसांनी जी प्राथमिक माहिती दिली आहे ते एका क्रेशरवर कामगार म्हणून काम करत होते। बांगलादेशमधील सगळी ही परिस्थिती पाहता आणि या सगळ्या परिस्थितीत रोजगार म्हणून ते मिळावं म्हणून या भारतात त्यांनी बेकायदेशीर एंट्री करून या ठिकाणी राहत होते। त्यांच्याकडे कोणतेही भारतात राहण्याचे वास्तव करण्यासाठी कोणतेही कायदेशीर कागदपत्र आढळून आलेले नाही। सोबतच भारतात आधार कार्ड वगैरे हे गोष्टी देखील पोलिसांनी तपासल्या, त्या देखील त्यांच्याकडे मिळून आलेल्या नाही। त्यामुळे हे स्पष्ट झाले की ते बेकायदेशीरपणे भारतात राहतात आणि रोजगाराच्या उद्देशाने ते भारतात आल्याची देखील माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। मात्र खरंच त्यांनी जो जबाब दिलेला आहे तो खरा आहे का हे देखील पोलीस तपासून पाहतात आणि या सगळ्या पोलिसांच्या तपासानंतर ह्या लोकांचा भारतात येण्याचा आणि राहण्याचा उद्देश काय हे समोर येणार आहे। सौरभ, निश्चितच मोहसिन, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।